गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला करू सुरू. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसू. पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद. पद्मासन, सुखासन, वज्रासन. मन शांत. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. संपूर्ण श्वसन संथ ठेवायचं. ध्यान करताना मनामध्ये कुठलेच विचार नकोत, आणि जरी असतील तर सकारात्मक फक्त. हळूहळू विचारांची संख्या कमी होत जाते. दीर्घ श्वास घेऊ. 3 वेळा ओंकार घ्या. तीन वेळा कर्णभ्रमरी घेऊ. दोन्ही अंगठे कानामध्ये. उरलेली बोटं अलगद डोळ्यांवर. दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास नाकाने ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे. रिलॅक्स. अनुलोम विलोम घेऊ. डावी नाकपुडी बंद. उजवीने श्वास घ्यायचा आहे, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचा. मान सरळ ठेवा. उजवीने छान श्वास घ्यायचा आहे, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचा. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घ्या. 1 सेकंद थांबा, मग जाऊ द्या विरुद्ध बाजूने.
रिलॅक्स. 3 वेळा रेचक घेऊ स्वतंत्रपणे, मग 3 वेळा कुंभक घेऊ. रेचक करताना आधी श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या, सोडून द्या. श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. पोटात घेत दोन्ही बंद लावायचे. मुख्य पोटाचा भाग आत खेचून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. पुन्हा मान सरळ. घ्या नवीन श्वास. जाऊ द्या श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. आणखी एकदा श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. लगेच नाक बंद, मान खाली. रिलॅक्स. 3 वेळा पूरक करू. श्वास घेऊन नाक बंद करू. श्वासात नाक बंद. खांदे सैल सोडा. पुन्हा नवीन श्वास. सफोकेट व्हायला लागलं की परत पाठ सरळ, परत नवीन श्वास. रिलॅक्स. एका श्वासामध्ये आपल्याला 3 वेळा अकार, ओकार आणि मकार घ्यायचा आहे. काय करणार आपण मागे बघितलेलं आहे. श्वास घ्यायचा, सुरुवातीचा टप्पा अ म्हणत सोडायचा आहे, नंतर ओ आणि शेवटी म म्हणताना ओठ बंद, नाकाने श्वास सोडायचा. ठीक आहे, चला डोळे बंद करू. ओंकार घेताना आपण जेव्हा सुरुवातीला श्वास घेतो तेव्हा तो श्वास आपल्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचतो. जसा तुमचा श्वास घेण्याची क्षमता वाढेल तसा. नंतर तिथून तो गळ्यामध्ये येतो. अकार हा गळ्यामधून येतो. आधी आपण अ म्हणत गळ्यापर्यंत आलो, नंतर ओकार गळ्यात सुरू होतो विशुद्धी चक्रात, आणि मकार आपल्या नाकाच्या मध्ये जिथं सहस्रार चक्र आहे त्याच्यातून सुरू होतो. ठीक आहे. जेव्हा मकार घेताना तुम्हाला नाकाच्या आत गुंजन जाणवतील बघा. चला 3 वेळा बंद लावू. दोन्ही हात गुडघ्यावरती. छान श्वास घ्या, सोडून द्या.
जाऊ द्या श्वास बाहेर पोटात, डोळे बंद. 1 2 3 4 5. आणखी एकदा पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर पोटात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आणखी एकदा. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास घेऊ. श्वास बाहेर पोटात, मुख्य पोटात, पोटी पोटात. 2 3 4. रिलॅक्स. चला 3 वेळा अग्निसार क्रिया करू. श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे, पोट भरभर आत बाहेर. पुन्हा श्वास घेऊ. एका श्वासात जेवढे होतील तेवढेच श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर पोटात बाहेर. आणखी एकदा. अग्निसार चक्राने जठरातून उदान वायू आणि अपान वायू दोन्ही सक्रिय होतात. पचनक्रिया सुधारते. पाठीतून सरळ बसू. कपालभाती करू. डोळे बंद. मन शांत. पाठ सरळ, मान सरळ, खांदे सैल सोडा. पोटात श्वास बाहेर. मान सरळ. आता सराव होत असेल त्या पद्धतीने तुम्ही 70 ते 80 स्ट्रोक एका याच्यात किंवा 90. पुन्हा थांबवून परत. ज्यांना कफाचा जास्त त्रास असेल ते 120 झाल्यानंतरही संध्याकाळी पुन्हा एकदा उपचारात्मक म्हणून 2 स्ट्रोक घेऊ शकतात. पण थांबून घ्यायचा. पहिला स्ट्रोक 60, मग थांबायचं, परत घ्यायचं. उपचारात्मक दृष्ट्या आसनं करताना यातली काही आसनं तुम्ही परत वेळ देऊन रिपीट करू शकता. रिलॅक्स. फक्त पुन्हा करताना पोट मोकळं राहील किंवा 3 तास आधी जेवलेले असाल याची काळजी घ्या. चला मानेपासून सुरुवात करू. मान खाली. मागे. पुन्हा खाली. मागे. खाली. मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे. समोर विरुद्ध बाजूला. पुन्हा समोर विरुद्ध बाजूला. समोर. रिलॅक्स.
दोन्ही हात समोर घेऊ, बोट 5 वेळा घट्ट बंद कर. अंगठा आतमध्ये 10 वेळा फिस्ट राऊंड. उलट. नेक्स्ट, हात जवळ दूर. बारा ते 15 वेळा जाणीवपूर्वक हात जवळ दूर, जवळ दूर. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर, पुन्हा हात उलटे. 1 2 3 4. उजवीकडे. 1 2 3 4. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. शोल्डर राउंड करू. 10 वेळा एकसारख्या गतीने. उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, हाफ राउंड करू. उलट 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करू. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, दोन्ही पाय समोर घेऊ. दोन्ही पायात अंतर. दोन्ही पाय जवळ, पायाची बोटं खाली. 1 2 3 4. बोटं आपल्याकडे. 1 2 3 4. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राउंड करू. उलट दिशेने. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, बटरफ्लाय. पाठीतून शरीर सरळ. सुरुवातीला गुडघे खालच्या खालीच. नंतर जाणीवपूर्वक दोन्ही गुडघे वर घ्यायचे दंडापर्यंत. वर खाली, वर खाली. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही हात समोर. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या खाली.
मांडीच्या आतील स्नायूंना ताण निर्माण करून डोकं खाली 1 2 3 4 रिलॅक्स. चला पाठीवरती येऊ. दोन्ही हात डोक्याखाली, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. कटी संचलन करू. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही गुडघे उजव्या बाजूला जमिनीवर. कटी संचलन. 1 दोन्ही गुडघे उजव्या बाजूला जमिनीवर. 2 3 4 5. पुन्हा छान श्वास घ्या, जाऊ द्या विरुद्ध बाजूला दोन्ही गुडघे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. डावा पाय 45 अंशाच्या कोनात सरळ. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय जवळ. दुसरा पाय 45 अंशाच्या कोनात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही पाय पोटावर. पाय फक्त गुडघ्यातून खालीवर करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. उजव्या पायाने 5 वेळा वर्तुळ काढा. श्वास घ्या, पाय वर घ्या. 1 एकसारख्या गतीने. 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. चला दुसरा पाय. श्वास घेत 1 वन साइड. 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पायांनी एकत्रितरित्या सायकलिंग करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. दोन्ही पायांनी सोबत करायची. पोटावर थोडा अधिक ताण निर्माण होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला उलट दिशेने खालून वर 5 वेळा घेऊ.
श्वास घेत खालून वर. 1, दोन्ही पायांनी एकत्र येतात. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही गुडघे आतल्या बाजूला, पाय बाहेरच्या बाजूला. फक्त डावा पाय जमिनीकडे खेचायचा आहे. 1, 2. हळूहळू आपला गुडघा जमिनीला लागत जाईल. सुरुवातीला नवीन असाल त्यावेळी लागणार नाही. बघा, मांडीला ताण सहन करण्याची क्षमता वाढत जाते. दुसरा पाय. 1, 2. मांडीच्या समोरच्या स्नायूंकडे लक्ष. 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. 10 वेळा पाय आपल्याला जवळ घ्यायचा आहे, जमिनीला समांतर सरळ करायचा आहे. श्वास घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. डावा पाय आहे त्या स्थितीमध्ये डावीकडे घ्यायचा. जसा आहे तसाच डावीकडे. उजवा त्याच्या शेजारी. दोन्ही अगदी एकमेकांना टेकतीलच असं नाही. फक्त आपल्याला उजव्या बाजूला जो कमरेच्या जोडावर ताण निर्माण होते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. 1, 2. संथ श्वसन, डोळे बंद. 3, 4, 5. विरुद्ध बाजूला. दुसरा पाय. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. मान थोडी वर घ्यायची. दोन्ही हातांनी मांड्यांना सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही पाय 1 बाय 1 खाली वर करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. मांडीच्या खालील स्नायूला थोडा ताण आणखी निर्माण करू. उजवा पाय 90 अंशाच्या कोनात घ्यायचा आहे. दोन्ही हातांनी पायाला आपल्याला घोट्यापर्यंत पकडण्याचा प्रयत्न करायचा. मान थोडी वर घ्या. 1, खेचा पाय आपल्याकडे. 2, बैठकीच्या स्नायूंपासून ताण मिळेल. 3, ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल त्यांनी नाही केलं तरी 4, 5. दुसरा पाय. श्वास घ्या, सोडून द्या. पुन्हा श्वास घेत. 1, 2, 3. मांडीच्या खालील स्नायूकडे लक्ष. 4, 5. रिलॅक्स. दोन्ही हात डोक्याखाली. हाताची बोटं एकमेकात टाकायची. क्रॉस मध्ये ट्विस्टिंग करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8 9 10. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवर टाकायचा आहे. उजवा पाय उचलला, डाव्या मांडीवर टाकला. दोन्ही हातांनी पायाला मिठी मारायची. खालच्या पाय जवळ घ्यायचा आपल्याला, जसा आपण पवनमुक्तासनासाठी घेत तसा. पाय पोटावर आलाय, पोट सैल सोडा. 1. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या बैठकीकडे, तिथून ताण मिळायला सुरुवात होईल बघा. 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा डावा पाय उचलून उजव्या मांडीवर. दोन्ही हातांनी पाय जवळ घ्यायचेत. पोट सैल सोडा. 1 2. आपलं लक्ष डाव्या बैठकीजवळ. 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, उजव्या कुशीवर वळत उठून उभे राहू. सूर्यनमस्कार घेऊ. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. डावा पाय मागे, उजवा पाय मागे. ताठ तिरपी अवस्था. गुडघे खाली, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. पाय पुढे, दुसरा पाय. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, दुसरा पाय, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. दुसरा पाय. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. जाऊ द्या. श्वास घेत शरीर वर, खाली. पाय मागे, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. पाय पुढे, दुसरा पाय. पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. डोकं जमिनीला. सरळ हस्त भुजंगासन, अधोमुख श्वानासन. पाय पुढे, श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, दुसरा पाय, डोकं जमिनीला. श्वास घेत पुन्हा शरीर वर, शरीर मागे. पाय पुढे, हात वर, खाली. दोन्ही पाय मागे, डोकं जमिनीला. श्वास सोडत मागे. पाय पुढे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. डोकं जमिनीला. हळूहळू आपला भार खांद्यांवर सांभाळण्याची क्षमता आली पाहिजे. श्वास घेत शरीर वर, शरीर खाली. पाय मागे. दोन्ही पायात थोडं अंतर ठेवायचे. गुडघे खाली,
न टेकवता येतात का बघायचे. जसा जसा सराव अधिक होईल तसे तुमचे स्नायू भक्कम होत जातील. त्यांची कार्यक्षमता आणि लवचिकता वाढते. खाली खाली पाय मागे. रिलॅक्स. शवासन घेऊ. पाठीवरती यायचे. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाचे बोट, अँकल सैल सोडा, शिथिल करा. गुडघ्यापासून दोन्ही पाय सैल, शिथिल. रिलॅक्स. आपलं लक्ष कमरेच्या स्नायूकडे. कमरेपासून दोन्ही पाय सैल सोडलेले, शिथिल केलेले. उजवा पाय सैल, डावा पाय सैल. पुन्हा आपलं लक्ष कमरेच्या जोडाकडे. कमरेचा जोड सैल सोडा. जिथं आपण बेल्ट बांधतो तो पोर्शन, त्याच्यावरती खूप भार असतो दिवसभर. त्या मणक्यावर ताण येतो. पुन्हा आपलं लक्ष संपूर्ण पाठीकडे. पाठ रिलॅक्स. पाठीचा एक एक मणका सैल सोडलेला, शिथिल केलेला. मुख्य पोटाचा भाग सैल, शिथिल, रिलॅक्स. दोन्ही हात, बरगड्या, खांदे सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. मानेचा भाग, चेहरा, चेहऱ्याचे स्नायू, डोळे, भोया.
रिलॅक्स, शिथिल. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल, कुठल्याही स्नायूवरती ताण नाही. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. श्वास घेत दोन्ही पाय जवळ घ्या. पुन्हा श्वास घेत शरीराची हालचाल करत डोळे उघडायचे. एक पाद पवन मुक्तासनापासून सुरुवात करू. उजवा पाय गुडघ्यात दुमडून पोटावर, दोन्ही हातांनी पायाला मिठी मारायची. श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या डोकं, पोट सैल सोडा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास सोडत डोकं. 1 2 3 4 5. सेतुबंधासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. जोडासनं करायचे. एकदा उलगडून घ्यायचं, एकदा दुमडून घ्यायचं. दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घेत शरीर वर. दोन्ही हातांनी खालून कमरेला आधार द्यायचा. 1 दोन्ही पाय गुडघे जवळ. 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. द्विपाद पवन मुक्तासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हाताने पायाला मिठी मारायची. पाय पोटावर घ्या. पोट सैल सोडा. श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या डोकं. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हात कमरेजवळ. कंधारासन करू. श्वास घेत शरीर वर. दोन्ही हातांनी खालून टाचा पकडण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास घेत शरीर वर. अर्ध चक्रासन करायचं आपल्याला. दोन्ही गुडघे पाय जवळ ठेवा. श्वास घेत डावा पाय हळूहळू उजव्या गुडघ्याच्या रेषेत वर. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूच्या पायावरती जास्त ताण येतो. एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा श्वास घेत शरीर वर. दुसरा पाय गुडघ्याच्या रेषेत सरळ. 1 2 3 4. शरीर वरच. 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. उत्तान पादासनाची स्थिती. उलटे पाय. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात.
1 2 3 हळूहळू पाय 45 अंशाच्या कोनात 4 5 आपलं लक्ष पोटाकडे 6 7 रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. कटी वक्रासन करू. श्वास घेत पाय 90 अंशाच्या कोनात. पुन्हा श्वास जाऊ द्या पाय विरुद्ध बाजू. 1 पाय जमिनीवर टेकवा. पाय गुडघ्यातून सैल. 2 3 हात विरुद्ध बाजू. 4 5 रिलॅक्स. कुठलीही घाई न करता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळच. श्वास घेत दुसरा पाय 90 अंशाच्या कोनात. पुन्हा श्वास सोडत जाऊ द्या विरुद्ध बाजूला. हात विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळच. परिवर्तनासन करू. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. हळूहळू पाय डावीकडे. श्वास सोडत जाऊ द्या डावीकडे. पाय एकदा जमिनीवर टेकले की डावा हात उजव्या खांद्यावर. 1 2 3 आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे, पाठीकडे. 4 5 रिलॅक्स. पाय दुमडून जवळ घ्या. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. श्वास घेत शरीर 90 अंशाच्या कोनात. हळूहळू जाऊ द्या विरुद्ध बाजूला पाय. हात उलट दिशेला. 1 2 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. शरीर सैल सोडा. एक आसन फक्त करून दाखवतो, करायचं नाहीये. प्रगत कंधार आसन म्हणून केलं जातं. मानेच्या स्नायूंमध्ये ताकद असेल तरच करता येतं. जर म्हणजे नवीन असाल तर करूच नका असा सल्ला राहील. फक्त बघायचंय. 1 2 3 4 5. मानेवरती थोडा अधिक भार येतो, त्यामुळे ते करायला अवघड आहे. जर गॅप असेल तर न केलेलं बरं. चला नौकासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. हळूहळू आपण आसन पुढे गेल्यानंतर सरावाने शिकणार आहोत. दोन्ही पाय, दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. नौकासन. 1 2 आपलं लक्ष पोटाच्या स्नायूकडे. 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. द्रोणासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घेत पाय 90 अंशाच्या कोनात घ्या. हळूहळू पाय खाली. दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला. 1
2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. एक सुप्त वज्रासन म्हणून आहे, ते दाखवतो. आधी बघायचे मग करायचे. ठीक आहे. वज्रासनात बसण्यासाठी आपल्याला बसून घ्यावं लागेल. आधी वज्रासनात येऊ. हळूहळू दोन्ही पायांमधलं अंतर थोडं वाढवायचे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी करायचं नाही. हळूहळू हाताच्या कोपरांवर येऊ. मांडीच्या समोरील स्नायूंना ताण मिळतो. हाताच्या कोपरांवर आलं की डोकं टेकवायचे. मग हळूहळू पाठ. आता लक्ष आपलं मांडीच्या स्नायूकडे. दोन्ही हात डोक्याच्या वर. चला बघा जमतंय का करून. पुन्हा पहिल्यापासून करू. मी एकदा उठून बघ. परत वज्रासनात येऊ. दोन्ही हाताच्या कोपरांवर हळूहळू मागे हाताचे कोपरे टेकवलेत. आता आपल्या गतीने जसं तुम्हाला शक्य होईल तसं खाली जायचंय. जा हळूहळू खाली. डोकं टेकवा. मांडीला जर अधिक ताण आला तर सोडून द्या. आपलं लक्ष मांडीच्या स्नायूकडे. 1 2 3 4 5. कुठली घाई न करता डाव्या कुशीवर वळत पाय मोकळे करा. चला उठून बसू. चला जमलं. व्हेरी गुड. चला जमलं असेल तर मांडीचे स्नायू मोकळे झाले असं समजायचे. छान. व्हेरी गुड. चला ध्यान करू आणि थांबून घेऊ. पाठ सरळ, मान सरळ. कुठल्याही ध्यानात्मक आसनात किंवा साधी मांडी. तुम्ही जो स्वतःसाठी 1 तास काढता तो खूप महत्त्वाचा आहे. या वेळेत तुमचा अधिकाधिक सराव व्हावा हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे आपण आसनांचे फायदे सांगत बसत नाहीत, कृती करतो. प्रत्येक आसनाचे वेगवेगळे फायदे आहेत. सगळ्यात मुख्य फायदे सांगायचे असतील तर या सगळ्या आसनांनी ज्या शिरा ताणल्या जातात, जे सांधे मोकळे होतात, ह्याच्यामुळे शिरांतर्गत वात कमी होतो. तो वात आपल्याला बऱ्याच प्रमाणात त्रास देत असतो. वात कमी झाला की शरीराची जाडी कमी झाल्यासारखी, म्हणजे सूज कमी होते शरीरावरची. कुठे अनावश्यक येणारा कंप, ठणक किंवा वेदना त्या कमी होतात. अर्थात पोटाचे स्नायू ताणले गेल्यामुळं पचनक्रिया सुधारते. श्वसनाच्या स्नायूंना, फुफ्फुसाला कार्यक्षम होण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 1 तास एकाग्रपणे जेव्हा प्राणायाम, आसनं सगळ्या कृती करता त्यावेळी तुमचा मेंदू स्थिर आणि शांत होतो. आपली सगळी मानसिक स्थिती उत्तम व्हायला मदत होते. चित्ताची एकाग्रता होते. आसनाची व्याख्याच मुळात अशी आहे, जे स्थिर आहे आणि जे सुखद आहे. म्हणजे जी कुठली क्रिया तुम्ही करता त्या आसनात जो ताण मिळतो तो सुखद असायला हवा, वेदनात्मक नसो. तेवढा त्रास करून घ्यायचा नाही की आपल्याला वेदना होते. डोळे बंद. ज्यांना खरंच योगासनांची गरज आहे त्यांना नक्की कळवा. छोटीशी प्रार्थना घेऊ. शेवटचा ओंकार सोबत घेऊ. दुर्गे स्मृता हरिषभीतं अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि
दारिद्र्य दुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्धचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला थांबून घे. गुड डे.